जळगाव लोकसभेतून वंचित बहुजन आघाडीकडून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। आता आपल्यासोबत प्रफुल्ल लोढा आहेत। काय सांगाल, तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाला आहे, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे तुमची? सर्वप्रथम मी आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व आंबेडकर जनतेचं बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो व प्रकाशजी आंबेडकर यांना धन्यवाद देतो की मला एक जैन समाजाच्या माणसावर माझ्यावर विश्वास दाखवून मला लोकसभेची उमेदवारी दिली। कारण जे मोठे मोठे पक्ष आहे, मोठे मोठे नेते आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, तेही उदयनराजेसारख्या माणसाला उमेदवारीसाठी फिरवत आहे। परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। आता लोकसभेमध्ये दिग्गज जे पक्ष आहेत, भाजप असेल, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, असे ह्या पक्षांच्या आघाड्या आहेत। या पक्षासमोर तुम्ही उमेदवार म्हणून आता तुमचं आव्हान असणार आहे, तर हे आव्हान कशा पद्धतीने सामोरे जाणार आहे तुम्ही? आव्हान माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही आहे, कारण आत्मा ही परमात्मा आहे हे जे म्हण आहे आमच्या महावीर स्वामीजींनी म्हटलेलं आहे की आत्मा ही परमात्मा आहे। आंबेडकर साहेबांनी सांगितलं संविधान आहे, तर हे आंबेडकर साहेबांचं संविधान आणि आत्माचं काय महत्त्व आहे, आपल्या मनाचं काय महत्त्व आहे, हे मी लोकांना पटवून देऊन लोक जागृत करून आणि मी निवडून येणार आहे। लोक एवढे दिग्गज पक्ष समोर असताना विद्यमान खासदार तिकडे रावेर लोकसभेत आहे, इकडे लोकसभेमध्ये महायुती, महाविकास आघाडी असे दिग्गज पक्ष असताना लोक वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहतील का? काय वाटतं तुम्हाला? मित्रांनो, हेच सांगतोय मी की कोणी दिग्गज नाही आहे, ही जनता दिग्गज आहे। ही जनता ठरवणार आहे कोण मोठं आहे, जळगाव जिल्ह्यात कोण मोठं आहे, कोण काम करणार आहे, कोण सत्य आहे, याचा फैसला जनता करणार आहे। तर हे जनता जेव्हा ठरवेल तुम्हाला निकालातून समजेल की या जनतेने काय शोधलं आहे। तर हे होते आपल्यासोबत प्रफुल्ल लोढा यांनी सांगितलं की कुठलाही पक्ष किंवा नेता हा दिग्गज नाही, ही जनता दिग्गज आहे आणि ही जनताच ठरवेल की कोण हा दिग्गज आहे। त्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास मी सार्थ करणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी प्रफुल्ल लोढा यांनी दिली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।